हॅलो स्टुडंट्स, क्लास लेक्चरला आपण हा डिसीजच कंप्लीट पाहतोय ज्याला आपण ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स. आणि याच्यामधला फर्स्ट डिसीज आपण पाहिलेला होता फिनाइल कीटोन्युरिया PKU. आणि सेकंड डिसीज पाहतोय आपण सिकल सेल अॅनिमिया. आता सिकल सेल मध्ये आरबीसी शेप बदलला जातो, सिकल शेपड होतं, सिकलिंग ऑफ आरबीसी म्हटलं जातं. आणि हा जो शेप एक्झॅक्टली होतो हा सिंगल जीन मध्ये बदल झाल्यामुळे ज्याला मेंडेलियन डिसऑर्डर्स. एक्झॅक्टली हा बदल कसा होतो, जीन मध्ये काय चेंज होतो. आपण डायरेक्टली बघितलं होतं की mRNA चा कोडॉन बदलतो, कोडॉन मध्ये चेंज होतो. काय चेंज होतो हे आपण बघणार आहे. एक्झॅक्टली बघूया आपण. सुरुवातीला आपण डीएनए कन्सिडर करूया, नॉर्मल जीन डीएनए चा कन्सिडर करूया. नॉर्मल हा नॉर्मल जीन असतो ज्याला आपण HBA म्हणत असतो. HBA नॉर्मल जीन आहे. आता जर आपण डीएनए बघितला तर डीएनए डबल स्टँडर्ड असतो, आपल्याला माहित आहे. डबल स्टँडर्ड डीएनए असतो. आता या डबल स्टँडर्ड डीएनए कडे जो जीन सिक्वेन्स असतो तो काय काय असतो हा बघूया आपण. डीएनए खूप मोठा मॉलिक्यूल आहे. जस्ट आपण एक त्याचा जीन फ्रॅगमेंट सेगमेंट ऑफ डीएनए बघतोय. या ठिकाणी GAG हा सिक्वेन्स आहे, तर त्याला मॅच होणारा CTC असा सिक्वेन्स. आपल्याला माहित आहे हे डबल बॉन्ड, बॉन्डिंगनी पण दाखवूया म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. जी ट्रिपल बॉन्ड तयार करतो, हायड्रोजन बॉन्ड हा डबल बॉन्ड असतो, हा ट्रिपल बॉन्ड असतो, हा CC तयार करतो, हा T बरोबर आणि हा C. आपल्याला बेस पेअरिंग सिक्वेन्स माहित आहे. हा जो फ्रॅगमेंट घेतलाय हा कशाचा फ्रॅगमेंट आहे, डीएनए आहे. इज अ डीएनए. आता या डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होतं, mRNA तयार होतं. काय होतं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, a process in which double stranded DNA is converted into single stranded mRNA. mRNA सिंगल स्टँडर्ड असतो, हा सिंगल स्टँडर्ड mRNA तयार होईल. काय mRNA कडे सिक्वेन्स असेल, इथं C आहे म्हणजे इथं याला कॉम्प्लिमेंटरी असतो. हे दोन एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे इथं C आहे तर त्याला पुढे काय जोडला जाईल, G जोडला जाईल. इथं T आहे तर त्याला A जोडला जाईल. इथं C आहे तर त्याला G जोडला जाईल. इथं आपण हा डीएनए चा पार्ट असतो ज्याला म्हणत असतो कोडोजेन. कोडोजेन किंवा जस्ट जीन म्हटलं जातं आणि याला म्हटलं जातं कोडॉन. कारण हा डीएनए हा mRNA इज अ mRNA. जेव्हा हा कोडॉन असतो 6th पोझिशनला, हे अमायनो ऍसिड, त्यावेळेस एक अमायनो ऍसिड कनेक्ट केलं जातं, इथं अमायनो ऍसिड कनेक्ट केलं जातं, ही 6th पोझिशन. याचा अर्थ इथं 5 नंबरचा आहे, हे 4 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 1 नंबरचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. ह्या 6 नंबर, ह्याच्यानंतरही पुढे अमायनो ऍसिड असतात. 7 नंबर असेल, 8 नंबर असेल, हे सगळे अमायनो ऍसिड आहेत. आता हे जे अमायनो ऍसिड आहे नंबर 6th पोझिशनचं, जे सगळे अमायनो ऍसिड लक्षात ठेवण्याची गरज नसते, तरी सुद्धा हे व्हॅलिन असतं, हिस्टिडीन आहे, थ्रिओनिन असतं, THR, व्हॅलिन, ल्युसिन, हे सिक्वेन्स आहे. इथं ल्युसिन, थ्रिओनिन, प्रोलिन पण असतं. हे सगळे इनिशियल आहे. बघा व्हॅलिन आहे, हिस्टिडीन आहे, ल्युसिन आहे, थ्रिओनिन आहे, प्रोलिन असतं. हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्याला कोणतं महत्वाचं बदल झालेला आहे, बदल झालेला आहे 6th. नॉर्मली इथं काय असतं ग्लुटामिक, 7thला पण ग्लुटामिकच असतं, पण 6th पोझिशन मध्ये हे नॉर्मल आहे. सो दिस इज द नॉर्मल. डिसीज्ड कंडिशनला काय होतं, हे सगळं सेम राहतं. म्हणजे हा डीएनए
जो आहे तोच आहे. GAG आहे, CTC आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, हे सगळं सेम आहे. याचं काय होईल, ट्रान्सक्रिप्शन होईल. ट्रान्सक्रिप्शन झालं की काय तयार होईल, mRNA. पण mRNA तयार होत असताना इथं बदल होतो, GUG होतो. बघा, GAG होतं, एच्या ऐवजी इथं काय आलेलं आहे, यू. कारण इथं ए न कनेक्ट करता काय जोडलं जातं, यू. हा बदल झालेला आहे. हा कोडॉन आहे आणि हा कोडॉन, mRNAचा कोडॉन 6th पोझिशनला. हा MCQ आहे. GAG हा 6th नंबरचा कोडॉन असतो. काय बदल केला जातो, त्याचं GUG होतं. आणि असं जर झालं तर मात्र हे पहिले 5 बदलत नाही. 1 2 3 4 5 सेम, हे सगळे सेम राहणार, हे बदलत नाही. 6 नंबरचं बदलतं, 7 नंबर पण बदलत नाही. ह्या 6 नंबरला 6th पोझिशनला असायला काय पाहिजे, ग्लुटामिक ऍसिड. त्याच्याऐवजी इथं काय आलेलं असतं, व्हॅलिन आलेलं असतं. बाकीचा सिक्वेन्स जसा आहे तोच असतो, काहीही बदलत नाही. त्या ठिकाणी फक्त हा बदल झालेला असतो, ग्लुटामिक ऍसिड इट चेंजेस रिप्लेस्ड बाय व्हॅलिन. बाकी काहीच बदलायचं नाही. हे व्हॅलिन आहेच, हिस्टिडीन आहे, त्याच्यानंतर ल्युसीन आहे, थ्रिओनिन आहे, प्रोलिन आहे, ग्लुटामिक ऍसिड आहे. कॉज कळाला. सो चेंज इन सिक्वेन्स, एच्या ऐवजी इथं यू तयार होतो. 6th पोझिशनचा कोडॉन आहे, 6th कोडॉन, याच्यामध्ये चेंज होतो. कोडॉन म्हणजे mRNA असतो आणि त्यामुळं हा डिसीज तयार होत असतो. एक्झॅक्टली कॉज कळालेला आहे तुम्हाला. इथं असताना आरबीसीचा शेप असतो एक्झॅक्टली स्पेरिकल किंवा बायकॉन्वेक्स शेप असतो. हे आरबीसी आहे, कारण हिमोग्लोबिन नॉर्मल स्टेटला असतं. याच्यामध्ये जे HB आहे ते HB नॉर्मल असतं. आणि असं असेल तर हा ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो. पण हा बदल झाला तर याचा शेप बदलतो आणि तो सिकल शेप होतो. ही सिकल शेप तयार झाला की मग मात्र ऑक्सिजन वाहून नेला जात नाही आणि डिसीज होतो. तो डिसीज म्हणजेच सिकल सेल अनिमिया. इथं जो जीन असतो तो जीन असतो HBS. जसं की आपण इथं म्हटलं होतं HBA हा नॉर्मल जीन आहे, इकडं HBS हा ॲबनॉर्मल जीन आलेला आहे. याच्यात बदल झालेला आहे आणि हा बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी डिसीज तयार होतो. हा जो डिसीज तयार झालेला आहे याला म्हणायचं सिकल सेल अनिमिया. हा पुढं कसा ट्रान्समिट होतो हे आपण बघितलेलं होतं. जस्ट आपण क्रॉस बघूया की हा पुढं कशा पद्धतीने ट्रान्सफर होतो, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये त्याचा डेथ होतो, याचा फिनोटायपिक रेशो, झिनोटायपिक रेशो पण विचारला जातो. तोही आपण बघूया. चला आपण मेल फिमेल फिनोटाइप्स लिहूया. Carrier male cross with marriage with carrier female. Carrier male cross with carrier female. राईट. फिनोटाइप शब्दात लिहिलेली माहिती असते. एक्सटर्नल अपीयरन्स टाइप्स म्हणत असतो. झिनोटाइप्स सिनेटिक मेकअप. आम्हाला माहित आहे मेल मध्ये जे नॉर्मल झिनोटाइप्स आहेत. पहिल्यांदा झिनोटाइप समजून घेऊया आपण. HBA दोन्ही ठिकाणी ए आला तर याला म्हणायचं नॉर्मल. काय म्हणायचं, नॉर्मल. कोणताही डिसीज नाहीये, कोणताही जीन नाहीये. हीच कंडिशन HBA आणि HBS या एका ठिकाणी एका आलेली वरती जर S आला तर याला म्हणायचं कॅरियर. कॅरियर याचा अर्थ
जीन असतो पण डिसीज तयार होत नाही, याला काय म्हणायचं? कॅरियर. इथं कुठलाही जीन नाहीये, त्याला नॉर्मल म्हणा. इथं एक जीन आहे, तो कॅरियर असतो. डिसीज तयार होत नाही पण जीन असतो. आणि डिसीज्ड ज्याला म्हणतो आपण, दोन्ही ठिकाणी एच बी एस, तर याला म्हणायचं डिसीज्ड किंवा सिकल सेल ॲनेमिक. सो दिस इज द डिसीज्ड कंडिशन, सिकल सेल ॲनेमिक कंडिशन आहे. इथं सो दिस इज द नॉर्मल, बोथ ए असतील तर नॉर्मल म्हणायचं जिनोटाइप्स. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट, मे बी आस्क फॉर नीट सीईटी. महत्वाचं आहे, अनेक वेळा विचारलेलं आहे. जिनोटाइप्स कळालेले आहेत. आता आपण काय घेतलं? मेल घ्यायचं आहे, कॅरियर फिमेल घ्यायचं. ओके, या दोघांचा क्रॉस करायचा आहे. काय काय क्रॉस होईल बघूया आपण. सो कॅरियर आहे म्हणजे HbA-HbS. इथं पण कॅरियर फिमेल आहे, HbA-HbS. जिनोटाइप्स नंतर मियोसिस होणार. काय मिळतील आपल्याला? गॅमेट्स मिळतील. काय मिळणार? गॅमेट्स. मियोसिस झालं की हाफ रिडक्शन डिव्हिजन होते, ज्याला आपण मियोसिस म्हणतो. हे दोन वेगळे होतील, कारण इथं होते मियोसिस. So gamete formation is due to meiosis. So this is the HbA. हा सेपरेट होतो HbS. सांगा हे काय सेपरेट होईल? HbA आणि HbS वेगळे होतील. HbA वेगळा झाला, HbS वेगळा होईल. ओके, आता हे मेलचे गॅमेट आहेत, हे फिमेलचे गॅमेट आहे. यांचा क्रॉस करूया. एक मेल गॅमेट, एक फिमेल गॅमेट. काय तयार होईल सांगा? HbA एकत्र आले, HbA आणि HbA. ओके, आता दोन्ही ठिकाणी ए आहे, म्हणजे हा कॅरियर आहे का, डिसीज्ड आहे का? तर हा कॅरियर पण नाही, डिसीज्ड पण नाही, दोन्ही ए आहेत, म्हणजे तो कसला आहे? नॉर्मल आहे. आणि अशी कंडिशन असेल तर तो लाईव्ह कंडिशनला असतो. त्याच्यानंतर हा आणि हा HbA, HbS. आता इथं एक नॉर्मल आहे, एक सिकल सेलचा जीन आलेला आहे. इथं जीन आहे पण डिसीज तयार होत नाही, म्हणजे याला म्हणायचं कॅरियर. सिकल सेल कॅरियर आहे. हा आणि हा घ्यायचा. पहिल्यांदा सिक्वेन्शियल लिहूया, HbA-HbS. So this individual is also carrier. जर ते कॅरियर असतील तर ते लाईव्ह कंडिशनला असतात, कंडिशनला. आणि लास्ट वन HbS आणि HbS. आता मात्र या दोनही ठिकाणी एस जीन आलेला आहे, सिकल सेल, सो कॉल्ड एज सिकल सेल ॲनेमिक. डिसीज तयार झालेला आहे आणि इथं मात्र डेथ होतो, डेड कंडिशनला तयार होतो. सो दिस इज द लिथल जीन, कॉल्ड एज लिथल जीन. या पद्धतीने हा डिसीज ट्रान्सफर होत असतो, क्रिस क्रॉस. याला आपण गॅमेट्स म्हटलं. सो दीज आर दी ऑफस्प्रिंग्स. आणि म्हणून याचा जो रेशो तयार होतो हा 1:2, 2:1 रेशो आहे, 1:2, 2:1. पण या ठिकाणी हा जो आहे, हा लास्ट आहे, त्याचा डेथ होतो. म्हणजे लाईव्हचा जर रेशो बघितला तर 1:2 किंवा हा 2:1 असाही लिहिला जातो. लाईव्हचा हा रेशो आहे, कारण या ठिकाणी हा जो आहे याचा डेथ झालेला असतो, डेड असतो. ओके, सो दिस इज अबाउट सिकल सेल अॅनिमिया. कळालेला आहे? चार्ट लिहून घ्या. नंबर 3 एक्झाम्पल बघायचं आपल्याला, ते सिस्टिक फायब्रोसिस. खरं तर याच्याही नावामध्येच अर्थ आहे. फायब्रस सिस्ट तयार होतं,
मोस्टली इन पॅन्क्रियाज नॉट लाईक स्ट्रक्चर तयार होतं फायबरचं, ज्याला आपण सिस्टिक फायब्रोसिस म्हटलं जातं. तर हाही एक ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि मेंडेलियन डिसऑर्डर आहे. सिंगल जीन मध्ये बदल होतो, त्यामुळं हा डिसीज तयार होत असतो. याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. एक ॲटोसोमल डिसीज आहे. ॲटोसोमल डिसीज आपल्याला माहित आहे, ॲटोसोम म्हटलं की 1 to 22 नंबरचे ॲटोसोम्स असतात, 1 पासून 22 पर्यंतचे, कारण 23 नंबरची जोडी ही सेक्स क्रोमोझोमची असते. आता हा जो ॲटोसोमल डिसीज आहे हा नक्की कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे? कारण आतापर्यंत आपण बरेचसे डिसीज बघितलेले आहेत. जरा फ्लॅशबॅक करूया आपण. जसं की विडोज पीक बघितले की 22nd क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपण हंटिंग्टन डिसीज बघितला, क्रोमोझोम नंबर 4 शी रिलेटेड होता. ओके. त्याच्यानंतर आपण फिनाइल कीटोन्युरिया बघितला. हा फिनाइल कीटोन्युरिया जनरली क्रोमोझोम नंबर 11 शी रिलेटेड आपण डिसीज बघितला. ओके. त्याच्यानंतर हा आपण डिसीज जो बघतोय सिस्टिक फायब्रोसिस, हा पण स्पेसिफिक ॲटोसोमशी रिलेटेड आहे, 7 नंबरच्या ॲटोसोमशी रिलेटेड आहे. So it is related with 7th autosomal chromosome. So this is the important number, is very important. 7th chromosome से related आहे. याचा जो जीन आहे तो रिसेसिव्ह जीन असतो. हा नॉर्मली काय तयार करत असतो? इट प्रोड्यूस दी ग्लायकोप्रोटीन. हा नॉर्मल ग्लायकोप्रोटीन तयार करत असतो. पण जर या जीन मध्ये काही डिफेक्ट आला, सो डिफेक्ट इन रिसेसिव्ह जीन shows defective glycoprotein. Defective glycoprotein. आणि जर हे डिफेक्टिव्ह ग्लायकोप्रोटीन तयार झालं तर ते ग्लायकोप्रोटीन जनरली जो लेयर असतो त्या लेयरच्या इनसाइडला साचलं जातं. स्पेशली इन पॅन्क्रियामध्ये सिस्ट तयार होतं. सो accumulation of mucus causes accumulation of thick mucus in pancreas, mostly in pancreas. Sometimes it shows accumulation under skin, lungs. स्किन आहे, लंग्स आहे, पॅन्क्रियाज आहे, या ठिकाणी हे ॲक्युम्युलेशन होतं. इवन समटाइम ऑल्सो शोज ॲक्युम्युलेशन इन लिव्हर. हे सिक्रेटरी ऑर्गन्स आहेत आणि ह्या सिक्रेटरी ऑर्गन्स मध्ये हे थिक म्युकस असतं. हे थिक म्युकसचं ॲक्युम्युलेशन होतं. सो दिस इज द इम्पॉर्टंट. आणि जर असं झालं, इट कॉजेस प्रॉब्लेम in secretion किंवा सिक्रेशन ते ब्लॉक करत, कॉजेस ब्लॉकेजेस. आणि प्रॉपर सिक्रेशन होत नाही. आता पॅन्क्रियाचं जर प्रॉपर सिक्रेशन झालं नाही तर पॅन्क्रियाटिक ज्यूस असतो, हा प्रॉपर सिक्रेट होत नाही. आणि जर पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट नाही झाला तर त्याच्यामुळे जे डायजेशन होतं त्या डायजेशनला प्रॉब्लेम येतो. ते डायजेशन होत नाही, नो डायजेशन, स्पेशली इन केस ऑफ फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील. कारण पॅन्क्रियाटिक ज्यूस हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो डायजेशन मध्ये. इथं मात्र डायजेशन होत नाही आणि जर ते डायजेशन झालं नाही तर ही जी फॅट असते ही फॅट अनडायजेस्टेड राहते आणि स्टूल मधून शरीराच्या बाहेर टाकली जाते. आणि हे जे ऑर्गन्स असतात
या ठिकाणी स्किन, लंग्स, लिव्हर, पॅन्क्रिया हे थिक होतात ड्यू टू एक्युम्युलेशन ऑफ थिक म्युकस. म्युकस का तयार झालं तर हा जो रिसेसिव्ह जीन आहे, या रिसेसिव्ह जीननं डिफेक्टिव्ह काय तयार केलंय, ग्लायकोप्रोटीन तयार केलेलं आहे आणि त्यामुळं हे अॅक्युम्युलेशन झालंय आणि अॅक्युम्युलेशन झाल्यामुळं ह्या सिक्रिशनला प्रॉब्लेम येतोय. सिक्रिशनला प्रॉब्लेम आल्यामुळं डायजेशन होत नाही आणि डायजेशन झालं नाही तर अनडायजेस्टेड मटेरियल असतं, हे अनडायजेस्टेड मटेरियल स्टूलमधून बाहेर टाकलं जातं आणि मग मात्र बॉडीमध्ये जो मेटाबॉलिक प्रोसेस असते ती मेटाबॉलिक प्रोसेस होत नाही. हा जो डिसऑर्डर असतो ह्या डिसऑर्डरला म्हटलं जातं सिस्टिक फायब्रोसिस. स्पेशली फायब्रस सिस्ट असतं. सो दिस फायब्रस सिस्ट मीन्स नॉट लाईक स्ट्रक्चर अॅक्युम्युलेशन असतं फायबरचं, असं एक अॅक्युम्युलेशन तयार होतं फायबरचं ज्याला फायब्रस सिस्ट मोस्टली प्रेझेंट इन पॅन्क्रियास is called as cystic fibrosis and it is also autosomal recessive disease आहे, disorder आहे ड्यू टू सिंगल जीन चेंज मुळे होते, या बदलामुळे होते आणि यामुळं याची जी वेगवेगळी सिम्पटम्स आहेत ती सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं की अनेक सिम्पटम्स आपण इथं लिहिलेले आहे. काय काय सिम्पटम्स आहेत? स्किन, लिम्स, लिव्हर, पॅन्क्रियास थिक होतात कारण त्यांच्या इनसाइडला थिक म्युकस साचलेलं असतं. सो इनसाइड प्रॉब्लेम इन डायजेशन येतं. डायजेशन न झाल्यामुळं ही जी फॅट असते इज इलिमिनेटेड थ्रू स्टूल. सो स्टूल इज रिच इन फॅट्स. स्टूल इज रिच इन फॅट्स कारण फॅट डायजेस्टच झालेली नसते आणि त्यामुळं ही स्टूल मधून शरीराच्या बाहेर टाकली जाते. लिव्हरचं फंक्शन इम्पेअर होतं ज्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. लिव्हर सिरोसिस हेही फंक्शन होतं म्हणजे लिव्हर ह्या सगळ्या लिव्हरचं फंक्शन प्रॉपर होत नाही, लंगचं फंक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, स्किन हे एक्सक्रिटरी ऑर्गन असतं आपल्याला माहित आहे, पार्ट टाइम जॉब करतं, पॅन्क्रिया इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, पॅन्क्रियाटिक ज्यूस डायजेशनला प्रॉब्लेम येतो आणि हे सगळे बदल ह्या 7th नंबरचं जे क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम नंबर 7, ओके, आणि हा क्रोमोझोम नंबर 7 असतो. याच्यात रिसेसिव्ह जीन मध्ये डिफेक्ट झाल्यामुळं डिफेक्टिव्ह ग्लायकोप्रोटीनमुळे ही सगळी डिसऑर्डर होते. याला म्हणायचं ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर सिस्टिक फायब्रोसिस. ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर मध्ये आपण 3 महत्वाचे डिसऑर्डर बघितलेले आहेत. एक फिनाइल कीटोन्युरिया PKU, दुसरं सिकल सेल अॅनिमिया आणि नंबर 3 बघितला आपण सिस्टिक फायब्रोसिस. याच्या अगोदर आपण ॲटोसोमल डॉमिनंट मध्ये 2 डिसीज बघितलेले होते. 2 डिसीज म्हणजे विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज. ओके, माहिती लिहून घ्या. ह्या ज्या ॲटोसोमल डिसऑर्डर्स आहेत ह्या ॲटोसोमल डिसऑर्डर मध्ये जे आपण डिसीज कंप्लीट केलं त्याचा एक मेमरी फ्लो चार्ट आपण तयार करूया जेणेकरून लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जाईल. कोणता मेन डिसऑर्डर्स आपण बघतोय की ॲटोसोमल डिसऑर्डर्स. ॲटोसोमल डिसऑर्डर्स. ओके, याचे मुख्य 2 टाइप आपण अभ्यासलेले आहेत. एक ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स. सो ॲटोसोमल डॉमिनंट आणि दुसरी ॲटोसोमल रिसेसिव्ह. ॲटोसोमल रिसेसिव्ह, right? Due to dominant gene, defect due to dominant gene, defect due to recessive gene. So, defect in dominant gene, defect in recessive gene.
हे आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स बघतोय सगळ्या. सिंगल जीन डिसऑर्डर, सिंगल जीन डिफेक्ट, याला आम्ही मेंडेलियन डिसऑर्डर म्हणतो. डिसऑर्डर. ओके. आता हे जे डिसऑर्डर्स आहेत ऑटोसोमल डॉमिनंट, याच्यामध्ये आपण दोन महत्वाच्या डिसऑर्डर्स बघितलेल्या होत्या. एक फर्स्ट आहे ती म्हणजेच विडोज पीक. विडोज पीक फिश शेप्ड हेअर लाईन तयार होते, ज्याला आम्ही विडोज पीक म्हणत होतो. आणि इट इज रिलेटेड विथ 22nd क्रोमोझोम. क्रोमोझोम नंबर खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट बघितलं आपण नंबर 2 हंटिंग्टन्स डिसीज. Huntington disease is related with chromosome number 4, fourth chromosome. ज्याला मोटर कंट्रोल म्हणतो, ते मोटर कंट्रोल लॉस होतं, याला आपण हंटिंग्टन डिसीज म्हटलं होतं. ही दोन एक्झाम्पल आपण ऑटोसोमल डॉमिनंट मध्ये बघितले. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 डिसऑर्डर्स बघितलेले आहेत. एक फिनाइल कीटोन्युरिया, फिनाइल कीटोन्युरिया, ज्याला आम्ही PKU म्हणतो. PKU इज रिलेटेड विथ 12th नंबर ऑफ क्रोमोझोम. हे सगळे ऑटोसोम्स आहेत, 12th नंबर ऑफ क्रोमोझोम. त्याच्यानंतर बघ इथं काय झालं होतं, फिनाइल अलानाइन हायड्रोसायलेज हे एन्झाईम असतं, हे तयार होत नाही आणि त्यामुळे फिनाइल अलानाइनचं टायरोसिन तयार होत नाही. सिकल सेल अनेमिया, सिकल सेल अनेमिया, इथं सिकलिंग होतं आरबीसीचं अँड रिलेटेड विथ 11th नंबर ऑफ क्रोमोझोम. हे खूप महत्वाचे आहे. क्रोमोझोमचे नंबर आहेत हे खूप महत्वाचे आहेत. 22nd क्रोमोझोम आहे, 4th नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, 12th नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, 11th नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि लास्टला आपण बघितलं सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस इथं फायब्रस सिस्ट तयार होतं पॅन्क्रियामध्ये, थिक म्युकस तयार होतं and it is related with chromosome number 7th chromosome. So this flow chart is very important on the point of NEET CET. महत्वाचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. क्रोमोझोम नंबर हे प्रत्येकाचे महत्वाचे आहे. विडोज पीक 22nd, हंटिंग्टन डिसीज 4th नंबर ऑफ ऑटोसोम, फिनाइल कीटोन्युरिया 12th नंबर ऑफ ऑटोसोम, त्याच्यानंतर सिकल सेल अनिमिया 11th नंबर ऑफ ऑटोसोम्स आणि सिस्टिक फायब्रोसिस ऑफ ऑटोसोम्स. सो दिस कंप्लीटेड द डिसऑर्डर्स, दॅट मीन्स ऑटोसोमल डिसऑर्डर्स, ज्याला आपण सिंगल जीन चेंज मुळे म्हणतो मेंडेलियन डिसऑर्डर्स. सो दिस इज अबाउट ऑटोसोमल डिसऑर्डर्स. क्लिअर. याच्यानंतर उरलेलं आहे आपल्याकडे सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. फ्लोचार्ट लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. आणि इथं आपले ऑटोसोमल डिसऑर्डर हा पार्ट कंप्लीट होतो.